हा, दत्त माझा दीनानाथ. काय पहिला शब्द? दत्त माझा. आपल्याला एक तर देव तरी माझे वाटले पाहिजे, नाहीतर संत तरी माझे वाटले पाहिजे. बर काय काय शब्द आलाय? दत्त माझा दीनानाथ. आपल्याला एक तर देव तरी माझं म्हणता आलं पाहिजे, नाहीतर साधू तरी माझं म्हणता आलं पाहिजे. हे घरातले जे आहेत ना, त्यांना माझं म्हणण्यात काय अर्थ नाही. बरं काय, हा, ते फक्त इथं आहे तोपर्यंतच आपले. ते माझे म्हणता यायचं, त्यांना माझं म्हणायचं नाही. का नाही म्हणायचं? ऐका तुम्हाला. बरं, तुम्हाला कोण वाटतं आपल्याला जवळच, ज्याला तुम्ही लय माझं म्हणता? त्याला लगेच कीर्तन झालं का फोन लावायचा. काय करायचं? मोबाईल काढायचा. ज्याला ज्याला आपण लयच माझं म्हणतो ना, त्याला फोन लावायचा. हॅलो, हा, मला जरा 1-2 लाख पाहिजे होते रे, अर्जंट जरा. तो म्हणेन भाऊ रेंज येईन, आवाज येईन, हॅलो हॅलो हॅलो, कटला फोन. तुम्ही ज्याला माझं म्हणता, आहे का तुमचे ते खरंच? आहे कोणाचे कोणी सुरुवात कशी का असना, शेवट चांगला बरा. शेवट तो भला माझा भाऊ गोड झाला. ऐका नाही, विषय की कोणी कुणाचं नसतं महाराज. दत्तात्रय परमात्माला एकनाथ महाराज माझं म्हणतात. दत्त माझा दीनानाथ. आता दीनानाथ म्हणजे काय? तर दिन दिन आपण म्हणत नाही का, दिन दुबळा माणूस आहे लय, आहे का नाही? म्हणत नाही सतत. आपण कुणाला बी म्हणतो, अरे ते लय भोळे. एक सांगू का, भोळे बरे, गाभुळे नाही पाहिजे का? गाभुळे लय बेकार असतात महाराज. हा, एक सांगतो, 2 गोष्टी सांगतो. एक तर कधी गाभुळ होऊ नका. गाभुळ्याची संगत कधी करायची नाही, आणि चमच्याची संगत कधी करायची नाही. समजलं का? गाभुळा आणि चमचे हे लय बेकार. चमचा ज्या वाटीत असतो, बरं मला सांगा, वाटी जर खिरीनं भरलेली आणि त्याच्यात जर चमचा टाकला, वाटी अजून भरल का रिकामी होईल? हा, बोला ना, रिकामी होईल ना. तशी चमचे असतात महाराज, ज्याच्यात राहतात त्यातच खात्यात. म्हणून वाटी रिकामी करत्याल, हाय का नाही? म्हणून चमच्यापासून. आणि काय दुसरं का? गाभुळ. हा, कोण म्हणलं गाभुळ? हा, तुमची लय पारख दिसायला लागली चांगलीच, आहे का नाही? गाभुळ्यापासून चमच्यापासून सावधान राहायचं महाराज. ते लय बेकार महाराज. अयो, ते लय बेकार. लांब राहायचं त्यांच्यापासून. विषय दत्त माझा दीनानाथ. दीनानाथ, दिन म्हणजे आपण सगळे दिनच आहे महाराज, आहे का नाही? म्हणून आपल्या सगळ्याचे नाथ कोण आहेत? इंद्रियाचे दिने वा, इंद्रियाचे दिने आम्ही गेलो नारायणे. वा, छान प्रमाण. आता ऐका, विषय काय चालू होता?
दत्त माझा दीनानाथ. आणि दिन म्हणजे आपण सगळे दीनच आहे महाराज, ऐका नाही, आपण सगळे दिन आहे ना. आपला नाथ कोणता आहे? दत्त परमात्मा आपला नाथ आहे महाराज. एकनाथ महाराज म्हणतात दत्त प्रभू हे माझा नाथ आहे. बरं बरं, मग पुढचं प्रमाण काय आहे? पुढचं चरण काय आहे? पुढचं काय आहे? दत्त माझा दीनानाथ आणि भक्ता लागी उभा सतत. एक सांगू का, सतत उभे राहणारे देव फक्त दोनच आहेत बरं काय. कोणते? सांगन का कोण? मला सांगा. जे आज मला सतत उभे राहणारे दोन देवाची नावं सांगत, त्याला आजचं पाकिट, माझं पाकिट त्याला आज सांगन का? नाही आहे का? मी फक्त पाकिटची बोली केली, आतमध्ये काय आहे त्याचं नाही. मी पाकिट बोललोय फक्त बरं काय. हा ऐका, दोन देव कोणते सतत उभे राहणारे? एक पांडुरंग परमात्मा. असे दोनच देव आहेत. कोणते? एक म्हणजे पांडुरंग परमात्मा आणि दुसरा म्हणजे दत्त भगवान. दिनाचा सोयरा दिनाचा सोयरा कोण आहे? पांडुरंग परमात्मा आहे. फक्त दिनाचा सोयरा कोण आहे? पांडुरंग परमात्मा आहे. एक देव दत्त भगवान आणि दुसरे पांडुरंग परमात्मा. हा, मग तुम्ही म्हणसान रामकृष्ण कुठे गेले? राम उभा आहे, पण कधी उभा आहे कधी सिंहासनावर बसलेला आहे का नाही? कधी असा धनुष्यबाण घेऊन आकाशाकडं आणि कधी सिंहासनावर सीता मातेसोबत बसलेला राम आहे का नाही? मग तुम्ही म्हणसान कृष्ण, अहो कृष्ण उभाच आहे, पण आडी टाकल्या का नाही पायात कृष्णानं? हा, सतत उभे दोन पाय कोण असणारे देव कोणते? पांडुरंग परमात्मा. आणि अहो किती युगापासून उभा आहे पांडुरंग? युगे 28 विटेवरी उभा, मांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा. 28 युगापासून पांडुरंग परमात्मा विटेवरती उभे आहे. बरं, उभे आहे. आणि कसंही सांगू का, उभे असणाऱ्या देवाची भक्ती केली तर माणसाला ताण नाही राहत. समजा एखादा जर भक्त लयच अडचणीत असला, पाक मरायला आलाय, आता एक श्वास बी नाही राहिला त्याच्याकडं, आणि त्यानं जर देवाचा धावा केला, तर मग पटकन कोण येईल? जो उभा आहे तो येईल का बसलेला येईल? बसलेला देव पहिल्यांदा म्हणत, मग जरा उठन, मग जरा कनन, मग जरा कुतन, आणि मग अरे राम 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 अर्थावर्थ भक्त मेला आहे का नाही? म्हणजे सतत उभा देव असणारी देवाची जर भक्ती केली तर देव पटकन येतो. हा केसरस एवढी घालो एवढी म्हणजे हाक मारली कवडी मारणारा देव कोणता? पांडुरंग परमात्मा आणि दत्त परमात्मा. अशा दोन देवाची भक्ती केली म्हणून एकनाथ महाराज काय म्हणतात? हा उभा असे भक्ताद्वारी, हा उभा असे भक्ताच्या द्वारातच. आता इथं काय? दत्त माझा दीनानाथ, आणि पुढचं काय महाराज? भक्ता लागी उभा सतत. भक्ताच्याच दारात तो सतत उभा आहे, सतत. इथं काय आलाय शब्द? भक्ता लागी. इथं जना लागी आलाय का? जना लागीला आला नाही. लोका लागी आलाय का?
माणसाला गेलाय का, बायाला गेलाय का, स्त्री पुरुषला गेलाय का? नाही, फक्त कुणासाठी? भक्तासाठी. हा, भक्तासाठीच देऊबाई. आताच्या भाषेत सांगायचं झालं तर ज्यानं आपल्याला मतदान केलं त्याच काम होणार. बरोबर का नाही? ज्यानं आपल्याला मतदान केलं त्याच काम होणार. आणि ते म्हणून आम्ही तुम्हाला नाही केलं, अरे त्याचं कर होईल का काम? ज्यानं आपल्याला वोट केलंय, ज्यानं आपल्याला मतदान केलंय त्याचं काम होणार. म्हणजेच भक्ता लागे. जे आपली भक्ती करतो त्याच काम होणार. जे भक्ती नाही आपली करत त्याचं काम होणार नाही. आहे का नाही? दत्त महाराजांना तीन शिर आहेत, बरोबर की? 3 शिरे 6 हात. मागच्या वर्षीचा अभंग आहे बरं का ह्यो. ताईनं घेतलेला अभंग मागच्या वर्षीचा. 3 शिरे 6 हात. तुम्ही म्हणसान तू कुठं होता? मी तिथंच होतो, पण तेव्हा बारीक होतो. नाही, हायटीनं नाही सांगा ना. तेव्हा शिक्षणातही बारीक होतो आणि अभ्यासात देखील बारीक होतो. आता मोठा झालोय, अभ्यासात बी हायटीत तेवढाच आहे. कसं झालंय? हायटीत देव म्हणला मला, तो अभ्यासात तर मोठा हुशार नाही तर हायटीनं तर. मी म्हणलं हाईट काय करायची, मेल्यानंतर जाळणारच आहे. उलट त्यांना सोपं होईल उचलायला. आहे का नाही? अभ्यासात वाढवा, तेवढीच माग कीर्ती राहील. विठ्ठल विठ्ठल. सतत उभा भक्ता लागे. फक्त भक्ताच काम होणार महाराज. दत्ताला शिरे किती आहेत? 3 आहेत. हा, म्हणजे 3 विचार. 3 म्हणजे तिन्ही देव एकत्र आलेत बुवा. ब्रह्मदेव, आता बघा बरं काय, ब्रह्मदेवाची क्वालिटी पहा किती. ते जे हे सगळे मडके इथं माणसं दिसायला लागलेत का? ब्रह्मदेवाच्या फॅक्टरीत बनलेले आहेत हे सगळे. माझ्या सकट कुठं बनल्यात? ब्रह्मदेवाच्या फॅक्टरीमध्ये. हा, म्हणजे क्वालिटी बघा. आणि प्रत्येक माणसाचं चेहरा बिरा सगळा एक तरी माणूस आहे का सेम टू सेम? माणसं म्हणतात ते डबल रोल आहे. म्हणजे जुडवा आहे. हा, अंगठ्यात बरं, अंगठ्यातल्या रेषामध्ये बदल आहे. म्हणून आधार कार्डला अंगठा आहे का नाही? अंगठा आधार कार्डला. म्हणजे एवढं बारीक एक सारखं आहे का काय? प्रत्येक वेगळं. म्हणजे ही क्वालिटी कुणाची? ब्रह्मदेवाची. आणि ते कुणाचे आहे? यांच्यामध्ये. बरं काय? म्हणजे पहा यांची किती शक्ती असं. दुसरं घ्या, आणि कोणत्याच देवाचं आणि दुसऱ्या शंकर भगवान परमात्मा, त्यांचं फक्त एकच काम, उचला उचली बस. डिलीट. त्यांनी बटनच डिलीटचं घेऊन बसल्यात. डिलीट आला का डिलीट. म्हणजे त्यांच्याकडे कोणतं खात आहे? उचलायचं खात आहे त्यांच्याकडे. आहे का नाही? म्हणजे बाप क्वालिटी त्यांची. आणि म्हणजे एक बनवतोय ना एक मारतय. आहे का नाही? आणि त्यांच्यामध्ये हे विष्णू परमात्मा जगवतोय. आहे का नाही? जगविण्याचं काम करतय, पालन पोषण करतय. म्हणजे पहा, 3 लोक आहेत. एक तरी विचार, कुणाचा विचार आहे का सेम? ब्रह्मदेवाची वेगळीच विचार आहेत, महादेवाचे वेगळे विचार आहेत, विष्णुदेवाचे म्हणजे पांडुरंगाचे वेगळे विचार आहेत. पण 3 लोक आहेत, 3 क्वालिटी आहेत, पण तिन्हीच्या तिन्ही एक झाली. त्यांचं नाव दत्त महाराज. आहे का नाही? दत्त महाराज. आणि आता बी महाराष्ट्रात तेच चालू आहे ना. 3 आहेत राजकारणात, एक झालेत. आहे का नाही? पक्ष किती? 3 आहेत, पण आता एक झालेत ना महाराष्ट्रामध्ये. आहे का नाही? कुणाचं आहे का काय? एक पण आहे. सगळे 3 पक्षाचे आहेत पण एकत्र झालेत. आहे का नाही? म्हणजे इथं बी तसंच आहे महाराज. 3 क्वालिटी मधले देव आहेत, पण तिन्हीच्या तिन्ही एक झाले. याचं नाव आपले दत्त महाराज आहे महाराज. हा, म्हणून लक्ष देऊन ऐका. काय चालू होतं? किती वाजले? जरा टाइम बी बघू द्या. 9 वाजत आले. काय करायचं? 10 मिनिट राहिले. आताशी पहिल्याच चरणावर आहे आपण. सोडवा ना, काय प्रॉब्लेम नाही ना? नाही, मला मतदान घ्यावं लागेल आता. तेलही वाढलं एक. आता महिन्याला मत घ्यायची वेळ यायला लागली आता. असू दे, आता मी मतदान घेईन बरं काय. ज्याला कीर्तन ऐकू वाटतंय त्यानं आपापले हात वर करा. घ्या खाली घ्या. कळालं मला आता. जाऊ द्या, फुटू नका म्हणजे झालं. विठ्ठल विठ्ठल. दत्त परमात्मा अवतार एकच आहे, पण त्याच्यामध्ये देव 3 वसलेले आहेत. याचं कारण म्हणजे काय? आता जन्म झाला 6 वाजता. आपण सगळ्यांनी जन्म केला. थोडक्यामध्ये जन्म सांगतो. मला ती सवय नाही बरं काय महाराज. एकच झालेलं आणि ते पुन्हा सांग. माझं कसं आहे महाराज, ज्या दिवशी आता दत्त जयंती आहे ना, तर दत्त जयंतीचाच अभंग घ्यायचा, पण विचार दुसरे मांडायचे. कारण मला माहिती इथं प्रत्येक वर्षी कीर्तन होत्यात.
मग प्रत्येक वर्षी महाराज दुसरे बोलवायचे, त्यांना पैसे बी वाढवून द्यायचे आणि ते तेच सांगणार अनुसया माता होती आणि त्यांच्या पोटी दत्त आले, हेच 2 तास सांगणार ते तर आम्हाला बी माहिती आहे, दुसरं काय तर सांग ना, आहे का नाही. म्हणून मी थोडक्यामध्ये सांगतो, मला दुसरीकडे जायचंय. अनुसया मातेच्या पोटी हा दत्त परमात्म्याचा जन्म झाला. कथा सर्वांना माहिती, सांगायची गरज नाही. देव 3 आहेत, पण एकाच देवामध्ये तिन्हीच्या तिन्ही देव अवतरण झालेले आहे. बरं, दत्त माझा दीनानाथ भक्ता लागी उभा सतत. हा बरं, उभा सतत काय महाराज कवाचं काय लावलंय? उभा सतत, उभा सतत, उभा सतत, उभा सतत. अरे कुणाच्या दारी उभा राहिला ते सांगा. आता ऐका, पैठण मध्ये एकनाथ महाराजांची श्रीमंती बाबर काय. एकनाथ महाराजांच्या घरी स्वतः पंढरीनाथ पांडुरंग परमात्मा कावडीने पाणी भरायचा. कावडीने पाणी जागरी चक्र पाणी कावडीने पाणी भरायचा कुणाच्या घरी. हा पहा बर काय देवाची, एकनाथ महाराजांची शक्ती पहा. देव स्वतः पांडुरंग एकनाथ महाराजाच्या घरी कावडीनं पाणी भरायचा. हा श्रीखंड्या चंदन उगाळून करी आणि वस्त्र दोरणागिरी धुत असे, आहे का नाही. म्हणजे देव स्वतः परमात्मा यायचा आणि कावडीनं पाणी भरायचा. एवढंच नाही तर लक्ष्मी झाडू मारा यायची सकाळ संध्याकाळ. पहा बर का एकनाथ महाराजांची ताकद, एवढे श्रीमंत होते. आणि हा म्हणजे एकनाथ महाराजांची ताकद पहा महाराज किती. देव स्वतः कावडीनं पाणी भरायचा, लक्ष्मी झाडू मारायची. आणि मग वैकुंठातनं काय केलं, वरून दत्त महाराजांनी फोन लावला. कुणाला? देवाला. फोन होता तवा, होता फोन तवा. आता हे फोनचं एक लय अवघड झालंय महाराज. उठलं का फोन लागतंय आता कुणाला बी. आता आहे ना, पहिलं माणसाच्या मूलभूत गरजा तीन होत्या, आता 5 झाल्या. कोणत्या सांगा म्हणा. नाही तुम्ही सांगा म्हणा मला, मी सांगू का. हा पहिलं अन्न, दुसरं वस्त्र आणि तिसरं निवारा. या झाल्या पहिल्याच्या 3. आता 2 ऍड करा त्याच्यामध्ये, एक मोबाईल आणि एक पैसा, आहे का नाही. आता या 2 गोष्टी ऍड करा त्याच्यामध्ये महाराज. मोबाईल शिवाय पैशाशिवाय महाराज नकोच वाटतंय माणसाला, आहे का नाही. असू द्या. मुद्दा चालू होता एकनाथ महाराजांचा. फोन लावला. कोणी लावला? दत्तात्रय परमात्मानं. कुणाला लावला? देवाला लावला. अहो काय हो, कुठे तुम्ही? देव म्हणले मी एकनाथ महाराजांच्या घरी. काय करताय? म्हणले एकनाथ महाराज असे साधू, त्यांच्यासारखा साधू नाही म्हणले, आम्ही दोघं नवरा बायको इथं कामाला आहे म्हणले. पण हा मग दत्त महाराज म्हणले अहो असं नका करू, माझ्या लायकीचं काही काम असेल तर सांगा ना. पांडुरंग परमात्मा म्हणले आता नाही राहिलं काही काम कारण आम्ही सगळं करून घेतो म्हणले.
मग म्हणले असं नका करू, काहीतरी असेल ना. पांडुरंग परमात्मा म्हणले काहीच नाही राहिलं, आता एकच राहिलंय, चोपदारकी करायचं बरं काय. म्हणून तुम्ही अजून बी पैठणला जा तर तिथं नाथांच्या दरवाजापाशी एक द्वार आहे आणि त्या द्वारालाच नाव आहे काय, दत्तात्रय द्वार हाय बर काय. तुम्ही पैठणला कधी कोणी कोणी गेला असेल, आता काय सगळे जाऊन आले असतात, पण त्या द्वाराला नाव आहे काय, दत्तात्रय द्वार म्हणून. हा म्हणजे तिथं दत्त महाराजांनी काय केली, चोपदारकी केली. कुठं, पैठणला. हा तिथं चोपदारकी केली. कुणी, आपलं दत्तात्रय भगवान. कुणाच्या दारात, एकनाथ महाराजांच्या दारामध्ये. बरं असं का. बरं मग दत्तात्रय परमात्मा वैकुंठातनं कुठं आले, पैठणला आले. पैठणला आल्याच्या नंतर चोपदारकी करायला लागले. आणि चोपदार म्हणजे चोपदार बी साधू सुद्धा नाही बरं काय. चोपदाराला साधू सुद्धा नाही. आजकालचे कीर्तनकार चोपदाराला असं म्हणजे काय समजत नाही जास्त, आहे का नाही. ते उग लिंबू टिंबू असल्या लिंबू काय ते म्हणतात ना, ते यांच्या खेळात असते, काय म्हणतात रे, हा चमचा लिंबू आलं तुका मला येडा बनवायला, काय मला समजूनच गेलं. कच्च्या लिंबू म्हणतात, ह्या बघ याला माहितीये महाराज असून असं का, असू द्या. हा कच्च्या लिंबू म्हणजे कच्च्या लिंबू समजतात कुणाला, नारदाला. पण त्या कच्च्या लिंबू नाही, दत्तात्रय भगवंतांनी चोपदारकी केली बरं काय. एवढं ध्यानात ठेवा. चोपदारकी केली आणि चोपदारकी करत असताना दत्तात्रय महाराजांनी हातामध्ये कोणतं शस्त्र घेतलं, अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये, त्रिशूळ घेऊन या प्रमाण बिंदास म्हणायचे बरं काय. प्रमाण कोणी, आता तुला जरी येत असेल तू बी म्हणायचं, हा कुणालाच अडचण नाही. बसलेले बाबा तुम्ही बी प्रमाण उचलायचं, हा पण तुम्ही फक्त सांगा, नाही तर तुम्ही माणसाला मोठ्यानं चालू करसा, नाही का नाही. प्रमाण एकदा, आणि प्रमाण बी देता आली पाहिजे हो, नाहीतर दुःखाचा प्रसंग आहे. मी म्हणालोय आज काल्याचं आपलं श्राद्धाचं कीर्तन, आणि मी म्हणायला लागलोय हे खरंच आपल्यामध्ये जाऊन खूप वाईट झालं. असं व्हाय नव्हतं पाहिजे. खरंच ते गेले म्हणजे या कुटुंबावरच एक छायेचं छत्र हरून गेल्यासारखं झालंय. आणि भजना लगेच म्हणतो आजी आनंदी आनंद, अरे कशाचा आनंद. म्हणून प्रमाण देता आली पाहिजे महाराज बरं काय. हा प्रमाण देता आले पाहिजे. हा त्रिशूळ घेऊन या करी उभा असे भक्ताद्वारी. हा दत्तात्रय भगवंताच्या दारामध्ये, एकनाथ महाराजांच्या द्वारामध्ये दत्तप्रभू चोपदारकी करायला लागले. पण चोपदारकी करत असताना हातामध्ये जे शस्त्र घेतलं ना, ते कोणतं होतं, त्रिशूळ होतं. त्रिशूळ, त्रिशूळ घेऊन या करी आणि उभा असे भक्ताद्वारी. भक्ताच्या द्वारात देव काय करतो, उभा राहतो महाराज, बरोबर की नाही. बरं कुणाच्या द्वारामध्ये देव उभा राहिला, आताच सांगितलं. एकनाथ महाराजांच्या द्वारामध्ये काय चोपदारकी करायला उभा आहे ना देव. बरं कसा उभा आहे, नुसता उभा आहे का, त्रिशूळ घेऊन उभा आहे का नाही. मग तुम्ही म्हणता महाराज आताच्या चोपदाराकडे तर त्रिशूळ नाही. त्याचं एक कारण आहे.
महाराज कीर्तन करायला लागल्याच्यानं पहिलं बरं होतं बरं काय ते दांडू कशासाठी माहिती चोपदाराकडं सांगू का? शांतता ठेवा, लक्ष माझ्याकडे राहू दे, लक्ष माझ्याकडे राहू. चोपदाराकडे ते दांडू असतंय पा, ते कशासाठी माहिती का? हा इथं तर नाही पण सांगतो मी, ऐकून द्या. सांगू का? सांगा. हा 20-20 रुपये द्या मग कीर्तन झालं. जाऊ द्या, नका देऊ, ऐकून घ्या. हा काय फोन पे नको नको, असू द्या, आशीर्वादच द्या. आशीर्वादच माणसाला मरेपर्यंत कामाला येत असतात. विठ्ठल हातामध्ये दांडू का? कारण पहिल्याच्या कीर्तनामध्ये पूर्वीचे कीर्तन, आता मायासारखे नालायक कीर्तन करणार नव्हते. पहिल्याचे विद्वान महाराज लोक, हा, आणि काय नालायक मग घुसायचे त्यांच्यामध्ये माझ्यासारखे. आणि मग ते मधात कीर्तनामध्ये काय तर चुकीचा शब्द किंवा अभंगातनं एखादा अर्थ चुकीचा गेला तर मग ते चोपदार काय करायचा, मागून दांडका घालायचा कीर्तन करायला. याच्यासाठी दांडकं होतं. या आता उग शिवसाठी नाही, पहिलं त्रिशूळ होता. त्रिशूळ घेऊन या करी आणि उभा असे बघता द्वारी, म्हणजे द्वारपालाचं चोपदाराचं काम दत्तात्रय परमात्मानं केलं. बरं, द्वारात कुणाच्या उभा आहे? एकनाथ महाराजांच्या. बरं, ते द्वार बीतच आहे ना महाराज, आहे का नाही? द्वार खरं म्हणलं तर एक कार्यक्रम या ठिकाणी ठेवला ना तुम्ही. या ठिकाणी हे जे काही दत्त प्रतिष्ठान गणेश मंडळ असन, यांनी एवढा सुंदर कार्यक्रम ठेवलाय ना. आता एवढा सुंदर कार्यक्रम ठेवलाय ना, तरी आजूबाजूचे कशाचं काय त्यांचं जाऊ दे, चालतच असतंय त्यांचं. म्हणजे सहकार्य तर नाही करणार पण माग वडणार. येऊ द्या माग. मी म्हणतो आता यावेळेस तुम्ही असं एवढा कार्यक्रम केलाय ना, पुढच्या वर्षी सप्ताह ठेवायचा. ठेवणार का? मी मदत करीन. ठेवणार का? हा, सहकार्य कमीत कमी असंच नाही की 3 दिवसाचा ठेवा, आपला 7 दिवसाचा ठेवा. 3 दिवसाचा जरी सप्ताह ठेवला तरी चालतं बरं काय. हा, म्हणून 3 दिवसाचा आता करणार ना. पुढच्या वर्षी 3 नवे महाराज बोलवायचे. 7 दिवसाचा ठेवला तर 7 नवे महाराज बोलवायचे. चांगले भारी महाराज लोक बोलवायचे. 3 महाराज 3 दिवसाचा असेल तर बरं काय. हा, 3 महाराज बोलवायचे चांगले, 7 महाराज बोलवायचो. हा, आणि जर 3 दिवसाचा ठेवला तर 2 महाराज लोक चांगले बोलवायचे. तिसरा मला नाही ठेवणार काय? हा, नाही मिस, हा नाही मी सांगा नाही म्हणलं, मला नाही ठेवणार काय, आहे का नाही? असं कसं? बरोबर, 3 कार्यक्रम ठेवायचे चांगले बरं काय. ऐका, म्हणून लक्ष देऊन ऐका. नियोजन चांगलंय. खरं म्हणलं तर हे कीर्तन करण्यासाठी भाग्यवान माणूस लागतो महाराज. कसा लागतो? हा, भाग्यवंता घरी भजन पूजन, आहे का नाही? भाग्यवान माणसं लागतात कुठं तर भजन हातामध्ये. असं बहुत सुकृताची जोडी. आणि म्हणून विठ्ठली कितीतरी जन्माचं पुण्य लागतं तेव्हा कुठं या ठिकाणी येण्याचा योग प्राप्त होत असतो महाराज. हा, भाग्यवंत मनोदया शरण गेले पंढरीराया, शरण गेले पंढरीराया, शरण गेले पंढरीराया. भाग्यवंत मनोदया शरण गेले पंढरीराया, शरण गेले पंढरीराया, शरण गेले पंढरीराया. भाग्यवंत मनोदया भाग्यवंत मनोदयान शरण गेले पंढरीराया. ऐका, लक्ष देऊन ऐका. तुम्ही असं झोपा बिपा नाही ना आल्या का? झोपा कशा सांगायचा? चहा सांगायचा? सांगा. एकदा मी असं 4-5दा म्हणलं चहा सांगू का, चहा सांग. फटकन म्हातारी उठली, सांग बर तुझ्या बापाच्या घरचा चहा. आता तेव्हापासून मी बंद केलंय जरा बरं काय म्हणायचं. हा, म्हणून भाग्यवंत मनोदयान शरण गेले पंढरीराया. ऐका, हा जरा राहू द्या आता, ते पाणी जाऊ द्या. इथं थंडी मारण्याची इथं जाऊ द्या. ऐका, म्हणून लक्ष देऊन ऐका कीर्तन. खरं म्हटलं तर कसं खरं हे जर लयच लवकर झालं महाराज, आहे का? म्हणजे कसं झालंय खरं तर एवढ्या लवकर म्हणजे एवढ्या कमी याच्यात येत नाही. आपलं पैशात नाही म्हणा मी, टायमामध्ये
लय लवकर सांगितलं हा नाही यांनी लय लवकर सांगितलं ना, त्याच्यामुळे परत ते त्या वेळेत एवढ्या कमी वेळेत म्हणायचं होतं मला, आहे का नाही? विठ्ठल हा भाग्यवंत मनोजया शरण गेले पंढरीला. विषय काय चालू आहे? एकनाथ महाराजांच्या घरी द्वारपाल म्हणजेच चोपदारकीचे काम सुद्धा आपल्या दत्त महाराजांनी केलेलं आहे का नाही? असा दत्त परमात्म्याची भक्ती कराय काय अडचण आहे आपल्याला? नाही, काय नाही ना, मग करायचे. आता इथनं पुढे दररोज कोण कोण दररोज येणार मंदिरात सकाळ सकाळ बोल? ते म्हणा माबा थंडी चालू आहे ना, आता काय सकाळ सकाळ बोलवायला लागला. आणि महाराज परमार्थाचा लोकाला आहे ना, काय काय लोकांना आनंद आहे, काय काय लोक 8 तासाने परमार्थ करतात, त्याचं वाईट वाटत नाही. पण काय काय ठिकाणी ना, एकदा काय झालं, माझं कीर्तन होतं सांगलीला बरं काय, आणि कीर्तनाला गेलो ना, ते सिटीमध्ये कीर्तन होतं, आणि सिटीमध्ये काही एक गाव नसतं, गल्ल्या नुसत्या इकडून तिकडं बुलबुल यावली नुसत्या गल्ल्या. आणि वर भोंगे करण्याचा आवाज येत होता, वरचे भोंगे करणे त्याचा आवाज यायचा, पण आवाज सगळीकडूनच यायचा. मला समजूनच नेमकं तिथं इठोबारुकमाय चालू झालं. मी गाडीमध्ये फेटा बांधून बसलो, म्हणालो अरे गल्ली कुठे नेमकी, कीर्तन चालू कुठे, आवाज तर इकडून घ्यायला. एकाला विचारलं, एक माणूस चालला होता ड्युटी करून. मी म्हणलं आहो तिथं आजूबाजू सप्ताह कुठे? ते म्हणले काय झालं? मी म्हणलं मला जायचंय हो. अहो कशाला जाता, त्यांनी तर आमचं डोकं खराब केलं आता. पहा म्हणजे मी म्हणालो सप्त्याला जायचंय आम्हाला. मग मला आला राग. मी म्हणलं गळ्यात माळ आहे का? मला आता हे का माळी घालायचे दिवस आहेत का आमचे, कडा तोडायचे दिवस आता? म्हणजे पहा, मग मी म्हणलं असं का? बरं तुम्हाला नाही आवडत का कीर्तन? आपल्याला नाही आवडत. ते लय आवडतं म्हणा, पण ज्या वेळेस बायको लय भांडणं करते ना, तेव्हा झोप येत नाही. मग कीर्तनात आलो का मस्त झोप येते म्हणला आता. मग मी म्हणलं कमालच आहे. मग मी म्हणलं तुम्हाला हरिपाठ बिर तसलं काय येत नाही म्हणलं. मी म्हणलं काकड्याला जातात चाल. त्यांनी तर आमचं डोकं खराब केलंय, झोपू देत नाही तो, सकाळ सकाळ बोंबत देत आता. मी म्हणलं हे गेलेली केस आहे, जाऊ दे म्हणलं, याच्या नादाला नको लागाय. म्हणजे बरेच काही असे माणसं आहेत परमार्थाला विरोध करतात. एक सांगू का, ते विरोध करतात हे त्यांचा दोष नाही, त्यांचं जीव त्यांना या ठिकाणी येऊ देत नाही. कीर्तन लावलं ना मोबाईलवर, हे बंद कर का, त्यांचं पाप आडू येते ना. तुका म्हणे तापे, नाही प्रमाण दुसरंच आहे. हा तुका म्हणे नाड पाप टाके हिता आड. आपल्याला हिताच्या आड जर काय येत असेल तर आपलं पाप असतंय माझं. हा म्हणून चांगलं करा. काय करू आता, 9 वाजून गेले, 10 मिनिट झाले. करू का? चलवू देऊ का? चालू देऊ ना? करू 8 तास आणू का? करू का? काय करू? चालू देऊ ना? हा उशीर झाला सुरुवातीला. हा उशीर झाला, चलू देतो. याच्यात जरा बदल नाही काय नको, असू दे, तेवढेच घेतो मी. असू दे, म्हणजे हे बरं आहे. म्हणजे मीटर जाळायचं आणि वाढवायचं नाही का युनिट. असू द्या. विठ्ठल दत्त परमात्मा एकनाथ महाराजांच्या घरामध्ये चोपदारकी करतात. बरं मला सांगा, आता आपल्याला 3ऱ्या चरणाकडे जायचंय बरं का. लक्ष द्या, आता बारीक लक्ष द्या. बेटे सावधान. जन गण मन ते नाही, तिकडे नको, इकडेच राहू द्या. हा ऐका, आता मुद्दा लक्ष देऊन ऐका. आता विभूतीचे आपल्याला 3ऱ्या चरणाकडे जायचं. आता विभूतीची ताकद सांगतो बरं काय, लक्ष देऊन ऐका. आता विभूतीची ताकद काय, लक्ष देऊन ऐका. एक पहिल्याच्या म्हणजे त्रेतायुगामध्ये म्हणा किंवा जुनी गोष्ट आहे म्हणा, आणि एक आई साहेब दारात बसली होती. दारात बसली आणि त्या आई साहेबाला लेकरूच होईना, काही केलं लेकरू होईना. हा आणि मग तिकडून एक साधू महाराज आले. आणि साधू महाराजांनी, पहिलंचे खरंच साधू होते बरं काय. आताचे साधूपणाचा आव्हान त्यात साधू आहे का? नाही, आताचे साधू नाही. एक जण साधू आला दारामध्ये, आताच सांगतो बरं का, पहिलंच नाही, आधी आताच आहे का. दारामध्ये साधू आला, माय आलेलं की बाई सुपली. आता सूप काय, ते सूप राहिलंच नाही हो. आता सूप म्हणलं का चूप, आहे का नाही. आता सूपचं नाव बी कुणाला माहित नाही. पहिलंचे भांडेच काटवट असायची. आता काटवट तर आताच्या पोराला माहित बी नसणार आहे. मीच एवढी लास्टची पिढी असं वाटायला लागले मला, आहे का नाही. ऐका, सुपामध्ये धान्य घेऊन आली एक बाई. आल्याच्या नंतर साधू म्हणले, साधूची बघा बरं का, आताचे साधू सांगतो,
बाई घरामध्ये सारखी भांडणं होतात बाई. बाई म्हणली हो बाबा खरं बोलायला लागली, भांडणं सारखे होतात घरात. बाई साधू गाणगापुरावर आला बाई. आता साधू शिर्डीला चालला बाई. काळा कपडा कधी घालू नको माय. खरे का नाही सांगा, आ खोट आहे का नाही? काळा कपडे कधी अंगावर घालू नको बाई. हो म्हणली महाराज घालत नाही. तुझ्या आणि तुझ्या सासूचं काही पटत नाही, सारखे भांडणं होतात. माय महाराज तुम्ही मनातलं बोललात म्हणले. तुझा नवरा तुला जेव्हापासून लग्न झालं तेव्हापासून नीट बोलत नाही माय. माय म्हणली साधू महाराज तुम्ही आमच्या जिथं थांबा, आजच्या दिवस जेवण बिवण करून जा. आता हे साधू आहे का नाही? साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. कोण साधू आहे? साधू भगवे कपडे घातले, पांढरे कपडे घातले, गळामध्ये किलोच्या माळ्या घातल्या, याच्यावरून साधू ठरवता येईल का महाराज? नाही. माळाच लय डेंजर आहे तो आजकालच्या. इतकाल्या गोट्या इतकाल्या मण्याची माळ, ती जर दुमती करून म्हशीला हाणली तर मस मरून जाईल. एवढ्यातच जाड माळ आहेत महाराज गळ्यामध्ये, आहे का नाही? त्याला साधू म्हणता येईल का? मस्त असा इथून तिथून असा मळवड भरलाय, साधू आहे का? कानामध्ये कुंडल घातल्यात, साधू आहे का? मुद्दा म्हणून सांगितलं, कानामध्ये कुंडल घातल्यात, साधू आहे का? महाराज एक साधूचा आहे त्याला 2 जण उचलायला लागते माळीमुळे. असू द्या, आता मला बोलू द्या, नाही तर माग चाल मग अर्ध मला बोलू द्या. आहे का? साधू कोण? साधू त्याला म्हणता येणार नाही महाराज. भगवे वस्त्र धारण केले, साधू म्हणता येणार नाही. साधून लुंगी घातली, साधूला साधू म्हणता येणार नाही. साधू खाटवर बसत नाही, खुर्चीच लागती, साधू म्हणता येणार नाही महाराज. साधूचे लक्षण आहे महाराज. साधूची खरं म्हणलं तर संत भेट होतच नाही. बहु अवघड आहे संत भेटी, परिजे गरजेटी करुणा केली. जेव्हा पांडुरंग परमात्म्यानं करुणा केली तेव्हा कुठं साधूची भेट होत असते. नाही तर साधू भेट होती का? नाही होत महाराज. हा म्हणून मुद्दा चालू होता, कुठून लांबलं माहिती ना? हे असं नेऊन तिथं आलं पाहिजे महाराज. हा बर काय हाडे मावशी, नेऊन तिथं परत गेलं पाहिजे. नाही तर आपण उकल तिथून उकरायचं डायरेक्ट न्यायचं मसन वाट्याला, तसं जमत नाही. हा म्हणजे माझं कसं आहे, म्हशीवर आहे, म्हशीवाणी. ते म्हशीला खुट्टा असतो पा, डाव बांधलेला असतंय आणि खुट्टा असतो. ते खुट्टा रानात ठोकत्यात शेतकरी, आणि त्या म्हशीचं दाव असं लांब पर्यंत असतंय. मग अशी गोल 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 घुमवून घुमून घुमून खुट्ट्याजवळच येते का नाही? तसं आहे, मी गोल 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 घुमवून येईल, पण आपला खुट्टा तेवढा सोडायचा नाही, आहे का नाही? आपला खुट्टा काय आहे? साधू भेट होत नाही महाराज, साधू भेट होत नाही. आणि खुट्टा आपला हे होता, साधू भेटायला आले. कुणाला? बाईला. इथं विषय चालू होता. साधू भेटायला आले, बाईला पोरग नव्हतं, मुलगा होत नव्हता. साधू महाराज म्हणले काय झालं बाई, उदास दिसते, चेहऱ्यावर हसू नाहीये, काय झालं? महाराज तुम्हाला काय सांगावं, कितीतरी दिवस झाले, कितीतरी वर्ष झाले लग्नाला, 20, 30, 40, 50 वर्ष होऊन गेले लग्नाला, मूलबाळ काय आम्हाला नाहीये. साधू म्हणले बाई चिंता नको करू, मी तुला मुलगा होण्यासाठी एक विभूती देतो, ती तू विभूती खाऊन घे किंवा कपाळाला लावून घे. साधू महाराज म्हणले हा, पण एक अट आहे. काय? 12 वर्षाच्या नंतर मी पुन्हा तुझ्याकडे येईल आणि त्या पोराला घेऊन जाईल. बघा बर काय. बाई म्हणली एक तर आधीच मुलगा होईना गेलाय, कसा बसा व्हायला लागलाय, 12 वर्ष त्याचं 12 वर्ष का होईना त्याचा संघ आपल्याला लागायला लागलाय. आणि जरी तू 12 वर्षाच्या नंतर गेला, साधूच्या संगतीत चाललाय ना महाराज, आहे का नाही? चिंता घ्यायचं काय काम नाही. साधूला म्हणली द्या विभूती. साधूने विभूती दिली, साधू निघून गेले. आणि साधू निघून गेले, विभूती तोंडात टाकणार, आली शेजारीन. सखे, अगं सखे काय करते ग? मी म्हणतो महाराज शेजारीन असावं, पण चांगली असावं महाराज. आमच्या नाथ महाराजांनी शेजारीन सांगितले, इको द्या याला जरा, इको द्या. आमच्या नाथ महाराजांनी शेजारीन कशी असावी सांगितलं. थाप टाका. या शेजारीनं बरं नाही केलं ग बया, या शेजारीनं बरं नाही केलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, या शेजारीला
वाटलंय अवघड. हा काय एक काय बघा. आणि चालता चालता पायाला आले माझ्या फोड. फोड आले पायाला महाराज चालता चालता. शेजारी म्हणते नको नको बाई नको. या शेजारीनं या शेजारीनं बरं नाही केलं ग बया बया बया. मला पंढरीला नेलं ग मला पंढरीला नेलं ग बया बया. मला पंढरीला नेलं ग मला पंढरीला वा मस्त टाळ्या. या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया आणि मला पंढरपूरला नेलं ग बया. आता हे म्हणसान कुठनं आणलं श्री हे उडकून. हे नाथ महाराजांच्या भारुडातले. हा भारुड हे झटकाय. हा हे झटकाय फक्त भारुडातलं ताकद आहे बरं काय महाराज. भारुडचा अर्थ सांगतो. भावावर जे आरूढ होतं त्याचं नाव भारुड. भावावर जे आरूढ होतं त्याचं नाव भारुड. नाथ महाराज भारुडामध्ये सांगतात या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया आणि मला पंढरीला नेलं ग बया. आता पंढरपूरला नेलं बरं केलं का वाईट केलं. बरं केलं ना. पण काय म्हणते शेजारीन बरं नाही ग केलं ग बया. आपल्या घरा शेजारचं घर ही शेजारी नाथ महाराजाला सांगायची नाही. इको कमी करा. आपल्या घरा शेजारचं घर ही शेजारी नाथ महाराजाला सांगायची नाही तर कोणती सांगायची. याच्यात आहे शेजारी. याच्यात कोणती शेजारी. एक आहे सद्बुद्धी आणि एक आहे दुर्बुद्धी. सद्बुद्धीनं दुर्बुद्धीला पंढरीला नेलं आणि मग ती दुर्बुद्धी सद्बुद्धीला म्हणती बरं नाही केलं ग बया विठ्ठल. सद्बुद्धी आणि दुर्बुद्धी नुसती भिंतच मध्ये. हा म्हणून सद्बुद्धीला म्हणून ऐका शेजारीनं असावी तर चांगली असं महाराज. नाही तर शेजारींचे भांडणं बिल खतरनाक. आया बोलायचं काम नाही. आता समजा ती शेजारीन सकाळ सकाळ झाडू लोट चालू आहे आणि शेजारीन झाडू लागली शेजारीन बी झाडायल्या आणि हिनं तिच्या दारापुढं कचरा लोटला मग काय बोला नाही. आणि मग मांजर दिसली. मांजर एवढ्यात ते लगेच येते आणि ती लगे इकडं कचरा लोटते आणि इकडून मांजर चालल्या आणि ही लगे काय म्हणते अगा फिरकी कवाची काय मग ह्याच दारापुढं फिरे 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 फिरे. हा ऐका नाही महाराज. म्हणजे अशा शिव्या देतात बरं का बाया. तुम्हाला म्हणतात तुला कस काय माहिती एवढं अनुभव हे तुझ्या आहे का नाही. विठ्ठल शेजारी ना असावी तर चांगली असावी. शेजारी ना आली इथं मुद्दा चालू. शेजारी ना आली म्हणली ए ठके काय आहे ग काय आहे तुझ्या हातामध्ये. इथं चालू होता बरं का विषय. म्हणली बाई विभूती काय आहे त्यानं काय होतंय. बाई एक साधू महाराज आले त्यांनी मला विभूती दिली आणि म्हणले विभूती खाय तुला मुलं बाळ होतील. शेजारीन म्हटली काय ग तुला अक्कल विक्कल हाय का. घाण बेन ठेवली काय अक्कल. अगं असल्या राखण विभूत्या खाऊन कधी पोरं होत असतात का. कोण म्हणली शेजारीन म्हटली. पण आता मला सांगा शेजारीनचं तिनं ऐकलं जरा शांत करायला असा विक्षेप होता कामा नाही. विठ्ठल शेजारीन म्हटली खाऊ नको ती विभूती. ती म्हणली असं आहे का. तिनं विभूती काय केली उकंड्यावर टाकून दिली महाराज. कुठं टाकली उकंड्यावर टाकल्याच्या नंतर 12 वर्षाच्या नंतर पुन्हा ते साधू आले. आता त्या साधूचं नाव तुम्हाला सांगतो. तुम्ही म्हणता याला नावच माहित नाही. मला नावासकट माहिती. पुरावा मी वकीलच आहे एक समजा. पुरावे घेऊनच येतो सोबत. हा एक सांगू का महाराजानं काहीही बोलावं विनोदही करावा पण त्या विनोदाच्या पाठीमागं काहीतरी पुरावा असावा बरं का. हा आणि जर पुरावा नसन तर महाराज जित्ता पुरावा. आणि हे ज्याला कळलं नसन त्याला नाही का घाणेगावच्या नदीला नेऊन पुरावा. विठ्ठल शेजारीन आली. शेजारीन म्हणली खाऊ नको विभूती. विभूती घेतली उकंड्यावर टाकून दिली. 12 वर्षाच्या नंतर पुन्हा ते साधू आले आणि म्हणले काय ग पोरग कुठं आहे. म्हणजे साधू कोणतं पोरग. म्हणजे 12 वर्षा आधी मी तुझ्यापाशी आलतो आणि तुला विभूती दिलती मुलगा होईन आणि 12 वर्षाच्या नंतर मी त्याला घेऊन जाईल म्हटलं होतं. कुठे आहे मुलगा. बाईला आता समजलं की साधू खरंच विद्वान होते आणि त्या साधूचं नाव होतं मच्छिंद्रनाथ साधू होतं नाव होतं. आणि असं म्हटल्याच्या नंतर
ते आईसाहेब म्हटले महाराज माफ करा, शेजारीनच ऐकून मी विभूती उखंड्यावर टाकली. कुठं टाकली? उखंड्याव. चल बर तिकडं. गेली ना उखंड्याव, आणि उखंड्याव गेल्याच्या नंतर पाह तिथं काय, त्या उखंड्याजवळ एक बालक जन्माला आलेलं होतं. बालक बघा बर काय, विभूतीची ताकद सांगायला मी. आणि बालक जन्माला आलं, आणि ते बालक म्हणजे गोरक्षनाथ महाराज. गोरक्ष म्हणजे आता उखंड्यामध्ये काय असतं, गोरक्ष म्हणजे गोबरच गायचं गोबर असतं, म्हणून गोरक्ष, गोरक्ष नाव पडलं, उखंड्यात जन्म झाला. म्हणून अशा या विभूतीची ताकद आणि तशी असणारी विभूती आमच्या दत्त महाराजांनी कपाळाला म्हणजे आपल्या कपाळाला लावली अभंगाच्या 3ऱ्या चरणी. आवाज येतो ना. भारी चर्चिली विभूती आणि रुद्राक्षाच्या माळा कंठी आहे का नाही. रुद्राक्षाची माळा म्हणजे भारी चर्चिली विभूती, अशी असणारी विभूतीची ताकद समजली का. पहिल्याची विभूती सांगतोय, आताच्या विभूतीच्या चक्कर मध्ये पडू नका. आताची विभूती सांगायची तुम्हाला, तुम्ही म्हणा सांगा, सांगा बरं काय. नाही नाही, आपल्याकडे सगळा माल आहे. कसं आहे महाराज, सगळा माल दुकानात ठेवला तर दुकान चालतं. मांडले दुकान एका जनार्दनी, जे जया पाहिजे ते आहे रे. पण एकच माल सगळीकडे वाटून चालतंय का. नाही, माल तोच असतंय, गिराईक वेगळे असतात. इथलं सांगायला लागले. ऐका, तुम्हाला विभूती सांगू का, तुम्ही म्हणा सांगा. इथं किती जणांचे नवरे असे दारू पिऊन बाय त्रास देतात, कोणाकोणाचे सांगा दारू पितात, सांगा. मला सगळं माहितीये बरं का, इथं जेवढ्या बसल्यात त्यांना सगळ्यांचे नवऱ्याचं नाव मला माहितीये, आणि पित्यात का नाही ते बी माहितीये मला. सांगा पटकन, नाही तर मी नावाने शेवट होईल बघा एका एकाला. आता ऐका, विभूती सांगतो तुम्हाला. जर त्यांनी दारू सोडायची असेल ना, तुम्हाला एक आता मंत्र सांगतो. विभूती नाही आपल्याकडे, मंत्र आहे. आता बार काय नाही का, जरा बाया म्हणतील कीर्तन जाऊ दे तिकडच, आधी मंत्र सांग. ऐका, नाही मंत्र आहे का, मंत्र सांगतो ऐका. आपण जेव्हा स्वयंपाक बनवत असतो, त्या स्वयंपाक बनवत असताना चपाती लाटायला लागलो, ओंडा टाकला, असं मग चालू करायचा मंत्र. एकच मंत्र, मंत्र सांगायचा का. मंत्र मंत्र सांगू का. तो मंत्र असा आहे, लक्ष देऊन ऐका. मंत्र सांगतो आता, एकच मिनिटात सांगतो बरं. आता सांगतो ऐका. मंत्र फक्त आता बस झालं. बाया म्हणतील बाय लयच की रे येड. ऐका, आता मंत्र सांगतो. मंत्र असा आहे, तुम्ही ज्या वेळेस स्वयंपाक बनवता, ज्या वेळेस आपण पोळी लाटायचं काम चालू आहे, त्यावेळेस गुणगुणत राहायचं, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी मंत्राच्या नावाने जे तुम्ही अन्न बनवता, ते अन्न पवित्र होत असतं महाराज. आणि त्यामध्ये दैविक शक्ती प्राप्त होत असते त्याच्यामध्ये, त्या अन्नाला. आणि ते पवित्र अन्न जर तुम्ही तुमच्या नवऱ्याला जर खाऊ घालचाल, तर तुमचा नवरा 100% नाही, 1001% दारू सोडून देईल. करणार ना आता, दररोज करणार. असं नाही की ज्याचे पित्यात त्यानंच, ज्याचे नाही पित त्यानं बी मंत्र करायचा, कारण ते पवित्र अन्न आहे महाराज. आणि तो मंत्रानं बनवलेला अन्न न राहता तो प्रसाद होऊन जातो म्हणून देवाच्या प्रसादे करारे भोजन आणि वाल कोण कोण अधिकारी. देवाच्या प्रसादे म्हणजे देवाचा तो प्रसाद नाही बरं काय. देवाच्या प्रसादे का म्हटलंय,
मग का देवाला त्याच्यात घालायचा का अन्नामध्ये? नाही, देवाच्या प्रसादी आपण मग असं बी असतं मेथीच्या प्रसादी म्हणजे मेथीचा प्रसाद आहे, बरं आपण शिऱ्याच्या प्रसाद आहे, शिऱ्याचा प्रसाद आहे, नाही देवाच्या प्रसादी का? मग आता तुम्ही म्हणता देवाला खायचं का? नाही, तसं नाही. त्याचा अर्थ असा आहे की देवाचं नामस्मरण केलेला जो प्रसाद असतो तो प्रसाद होत असतो आणि त्या प्रसादाचं भोजन करायचं असतं. आणि जर तुम्ही फक्त 5 नाही 6 महिने फक्त तसं खाऊ घालायचं रामकृष्ण हरी म्हणून पवित्र अन्न मंत्र उच्चारण केलेलं आणि तुम्ही 6 महिन्यात तुमची दारू सुटत, नाही सुटली आजचं पाकिट डुबाला. आहे का नाही? म्हणून लक्ष देऊन आहे का काय करायचं. मुद्दा काय चालू होता? बाळी, चर्चिली, विभूती आणि रुद्राक्षाची माळकंठी. असा आता झालं की आता बस झालं की आहे ना, अजून किती आहे अवकाश आहे का नाही? आता बस झालं, लय उशीर झालं. कसं एकदाच तुम्हाला सगळं सांगितलं मग तुम्ही मला बार बार बोलवचाल का? ऐका ना, चांगला डॉक्टर काय असतो? चांगला डॉक्टर गोळ्या हिशोबात देत असतो बरं का, ज्यादा जास्त नाही ज्यादा कमी नाही. आता इथं बारके पोर जास्त दिसायला लागले. हे तुमचे जरा शांत बसले तो, नाही तर दुसरीकडे एका ठिकाणी गेलो कीर्तनाला घरी आणि एक बारीक पोरगा आलं, मी बसलो सोप्यावर. महाराज आता अरे मी म्हणलं काय करावं, आलं ना धोतर वाढायला लागलो माझं. म्हणलं अरे सोड फाटेल. म्हणलं नाही बाबा मी सोडित नसतो आता. अरे मी म्हणलं फाटेल र सोड. नाही म्हणलं. मग तिची आई आली. मी म्हणलं अहो याला सांगावं काय तर माझं धोतर सोडलं ना गेले. म्हणजे जाऊ द्या आता घ्या समोरून. आता समोरून कसं घ्यावं आता? आता धोतर फाटल्यावर काय समोरून घ्यावं? मी म्हणलं नाही हो बघा. ते म्हणले, मग मी म्हणलं काय पाहिजे तुला? तर म्हणला बाबा घोडावा. अरे घोडावा. मी म्हणलं बाई तुमच्या पोराला सांगा मी महाराज आहे प्रसिद्ध. मला घोडावा म्हणायला लागले होते. बाई म्हणली ए पाप्या अक्कल आहे का तुला? जे माणूस आधी गाढ हवाय त्याला घोडा कसा बनवायचा? मी म्हणलं या पोरानं मला घोडा केलता, या बायानं डायरेक्ट गाड्यावरच करून टाकला मला. मी उठलो. मी म्हणलं नको काय कीर्तन फिरतन, मी चाललो घरला. का नाही असं असल्यावर लय विचित्र महाराज लोक काय सांगाव तुम्हाला. एका ठिकाणी गेलो, बारक पोर आलं तांब्यात दूध घेऊन. मी म्हणलं का रे दूध आणलंयस? मी दूध पिऊन घेतलं तांब्याभर. दूध तांब्याभर पिऊन घेतल्याच्या नंतर मी त्याला म्हणलं का रे एवढं तू तांब्याभर म्हशीचं दूध आणलंस, तुझी आई तुला रागवणार नाही का? मी म्हणलं महाराज टेन्शन नका घेऊ, हे कुत्र्याला दिलं ते मी पिऊन घेतलं म्हणे. मी ते तुम्हाला दिलं. मी म्हणलं अरे कुत्र्याचं दूध. मी तांब्या जोरात फेकला. तो म्हणला तू लगेच पळत घरात गेला. आई महाराजांना आपला बाहेर न्यायचा तांब्या फोडला बघ. आयो म्हणलं आयो काय खरं नाही म्हणलं, हे डोकं खराब करतात म्हणलं. म्हणून तेव्हापासून बारक्या पोराच्या नादीच नाही लागत. आणि कसं आहे मी बी बारीक दिसतो ना, त्याच्यामुळं पोराला वाटतंय हे काय आपलं एवढंच आहे, याचं काय माझं वजनच पडत नाही कुठं जा वजन. आता हे फुलं टाकत होते ना, त्या 2-4 पुरी माझ्या पुढं उभा होत्या फुलं टाकत आणत होते. ते कॅमेरामॅन मला हुडकाय लागलाय कुठे. मी दिसनाच गेलो तर कॅमेऱ्यात काय करावं मग आता. हाय का नाही? असू द्या. पण आमचे महाराज मला काय म्हणत असतात लाडानं, मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान. असू द्या. कीर्ती कशाची महान आहे? आपल्यासारख्यांची कीर्ती महान थोडी असते महाराज. वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिला असे ज्ञानोबाराय. आजपर्यंत असा शास्त्रज्ञ या जगामध्ये आलेला नाही की ज्ञानोबारायच्या ग्रंथामधल्या एका तरी ओवीचा अर्थ नाही, ओवी मधल्या शब्दाचा एका अक्षराचा जरी अर्थ सांगू शकेल असा देखील शास्त्रज्ञ अजून जन्माला आलेला नाही. वय किती होतं ज्ञानोबारायांचं? 16 असेल, 17 असेल, 18 असेल. आता 16वं वरीस धोक्याचं आहे का नाही? आताच 16वं वरीस धोक्याचं आहे. पण ज्ञानोबारायांनी त्या काळामध्ये 16वं वरीस हे मोक्याचं करून घेतलं. 16वं वरीस धोक्याचं नाही बरं काय, 16वं वरीस मोक्याचं आहे. 16व्या वर्षात मग शिकायसारखं आहे. लय पोर बावळे हो. वय समजून गेलं मुलांना कोणत्या वयात काही करायला लागल्यात. एक जण काय झालं, एक पोरगा गेला टॅटू वाल्याकडं टॅटू काढायला. मुरीचं नाव टाकतो टॅटू काढायला. मागचे लय खदा हसायला लागल्यात बाबर. ऐका टॅटू काढायला गेलो टॅटूच्या दुकानावर. म्हणला महाराज
महाराज नाही, तिथं कुठं महाराज आला, तिथं टॅटूवाला आला. तिथं म्हणला टॅटूवाल्याला ज्योती नाव आहे म्हणला. काय ज्योती टाका म्हणला आणि ते काढायला लागला ज्योती असं. जोपर्यंत आलतच तेवढ्यात फोन आला. हॅलो, हा बोल ना. तुझं माझ्यावर प्रेम नाही आणि माझ्या आई वडिलांनी माझं लग्न करायचं ठरवलंय, तुझा आज माझ्यापासून संबंध नाही. फोन कट केला यानं आणि त्यानं जो काढलं होतं तो म्हणला टॅटूवाल्या दादा काय कर, ज्योती राहू दे, त्याच्या पुढे बा कर, ज्योती बा कुलदैवत आहे आपलं. म्हणजे एक सांगू का, आपल्या आई वडिलाशिवाय आपल्यावर नितांत प्रेम कोणच करणार नाही. आपल्याला वाटतं हे आपल्यावर प्रेम करतं, ते आपल्यावर प्रेम करतं, हे माझं ते माझं. नाही नाही नाही, जगामध्ये प्रेम करायचं असेल तर तीन लोकांवर प्रेम करायचं. एक देव, दुसरा संत आणि तिसरी आपली आई. आईवर प्रेम करायचं बरं काय. कारण की 3 लोकांचे आपल्यावर जास्त उपकार आहेत. पहिला उपकार देवाचा, या जन्म आपल्याला महाराष्ट्रामध्ये म्हणा जन्माला घातलं, देवाचा उपकार. संतांचा उपकार, आपल्यासाठी एवढे मोठे मोठे ग्रंथ आपल्यासाठी सोडून गेले, संतांचा उपकार. आणि तिसरा उपकार म्हणजे आपल्या जन्म देणारे आईचा. वा, मस्त भजन केलं सर्वांनी. एक सांगतो, आयुष्यामध्ये आई बापाशिवाय आपलं कोण आहे का? नाही. माये बापे केवळ काशी, तिने न जावे तीर्थाशी. सर्व तीर्थाची दुरी जे का माता पितृ, सकळ तीर्थाची दुरी जे का माता पितरी. म्हणजे आई बाप सोडले या जगामध्ये आपल्यावर नितांत प्रेम करणार कोण आहे का? बोला. म्हणून आई बापाला किंमत द्या. एक जणाच्या घरी गेलो, मोठा बंगला होता आणि माझ्याजवळ आला, महाराज तुमचे पाय आमच्या झोपडीला लागू द्या. मी म्हणलं बर चला. गेलो आणि त्याची झोपडी नव्हती, त्याचा बंगला होता मोठाच्या मोठा. त्यानं काय केलं, मी त्याला बंगल्यात गेलो, त्याच्या पाय, ते काय म्हणलं मला झोपडीला पाय लागू द्या. मी गेलो ना त्याच्या घरी, आणि घरी गेल्याच्या नंतर त्याला म्हणलं, त्यानं मला घर दाखवत होता. मी त्याला म्हणलं तहान लागल्या, पाणी आणा ना. तो गेला पाणी आणायला आणि बसलो इकडे भूलभुलैयामध्ये अटकून. त्याचं घरच एवढं मोठं होतं. आणि मी म्हणलं का सगळं काम वगैरे ओके ना? ते म्हणलं हा महाराज, तुमच्या आशीर्वादाने, साधू संतांच्या पुण्याने खूप काही माझ्याकडे आहे. बरं बरं बरं. आई बाप त्यांचं माझ्या बायकोचं जुळत नाही, मग ते कुठं असतात? त्यांना आहे ना अनाथाश्रम ठेवलंय. आणि रुद्राचार्य महाराजाच्या इथं टाकलंय म्हणलं वृंदावनला. मी म्हणलं नालाय का, तू एवढा पैसा कमवलास पण आई वडिलाला सांभाळू शकत नाही, बंगल्याला आग लावून दे. कामाचा आहे का बंगला? नाही. मग आई बापाला सांभाळलं पाहिजे महाराज. म्हणून जाता जाता एकच सांगेन, आई बापाची सेवा करा. आई बापा, आई बापाशिवाय आपल्या जगामध्ये कोणी आहे का? नाही. म्हणून कायम आपल्या आई बापाची सेवा करायची. बंद करू का आता? बोला बोला. चलू द्या. चलू द्या. आता लक्ष देऊन आहे का? खरं म्हटलं तर तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा की एवढा टाइम निघून गेलाय. कीर्तनाचा टाइम कवाच झालाय. हे कंपनीच्या भाषेत सांगायचं झालंय ते ओव्हर टाइम. हे ओव्हर टाइम झाला माझा. आता ओव्हर टाइमचे घंटे लावसन का? म्हणजे झालं हे तर व्हायचा. विठ्ठल विठ्ठल. विषय काय चालू आहे? भाळी चर्चिली विभूती, रुद्राक्षाची माळ गळ्यामध्ये धारण केली. एक सांगू, टीव्ही वरती कथा चालू असत्या, सर्वजण कथा ऐकतायत, मला माहितीये सर्वजण कथा ऐकतायत, देवाचंच नामस्मरण करतायत. पण काय लोक आहेत ना महाराज, देखावा करतात बरं काय. रुद्राक्ष आणणार जाऊन तिकडून बाया आल्या का मंदिरात, ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय,
ओम नम शिवाय ओम नम शिवाय महादेवा आता काय येणारच आहे याला घ्यायला डायरेक्ट म्हणजे दिखावा बर काय दिखावा एक सांगतो भक्ती करायची तर मनात न करा वरून वरून भक्ती देवाला पाहू अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाचे देव गोळा गोळा. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाचे अंतरीची घेतो गोडी देवाला मनातनं भाव पाहिजे फक्त भाव आता आता काय 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 करतात माहिती सकाळ सकाळ चंदन घेणार उघडायला लगेच चालू परत तिथं मन बी पाहिजे ना त्याच्यामध्ये नाही चंदन उघडायला आता ध्यान द्या माझ्याकडे बरं काय सगळ्यांनी इकडं पहा माझ्याकडे असं चंदन उघडायला लागले आणि देव आठव का नाही देवपूजा झाली देव आठव का नाही आला लगेच बाजूचा सखाराम आणि बसला आत्मारामच्या शेजारी तुम्ही लगेच चाले टीव्हीवर तुमचं लक्ष आहे ना ऐका आणि आत्माराम उघडायला लागलाय चंदन देवपूजा करून सखाराम आलाय बसलाय उघडत असताना लगेच आत्माराम म्हणतो सखाराम या भावकीनं आम्हाला उघडून 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 खाल्लं म्हणजे पाबर काय चंदन उघडायलाय आणि नाव भावकीची ध्यानात यायला लागले देवाची यावं का नाही भावकीची द्यावं ध्यानात त्या भावकीनं उघडून उघडून खाल्लं सखाराम म्हणला जाऊ दे खातच असतात ते उघडून उघडून खाल्लं खाऊ दे ते म्हणला खायला का पण मग कुठलं बी खाऊ पण किती खातील अजून खाऊन खाऊ खरंच माझ्या भावकीनं लय वैताग दिलाय माझं तर म्हणलंय भांडणं करावं पण आपल्या मनगटात जोर नाही मनगटात ताकद नाही काय करावं आपल्या मनगटात जोर नाही ना तर म्हणला बरं कुस्त्या खेळावं तर दंडात बळ नाही इथं असतं ना दंडात बळ नाही म्हणलं कुस्त्या खेळावं तर वैताग दिलाय म्हणलं भावकीनं तर म्हणलं जाऊ दे भावकी कुणाला सुटली देवाला सुटली नाही तर म्हणला आहो खरंय हो पण पाटी पोटाव माराव पण पाठीव मारू नये हो भावकीनं बी नाही का नाही पोटाव माराव पण पाठीव तरी मारू नये भावकीनं तर म्हणला जाऊ दे रे असेच असतात भावकी आता किती रडशील तू जाऊ दे पण आता काय करावं किती सहन करावं आता पाणी गळ्यापर्यंत आलं आता कुठं आलं पाणी गळ्यापर्यंत ते म्हणला अरे जाऊ दे किती टेन्शन घेशील जाऊ दे म्हणला आता जाऊ दे तर काय जाऊ दे आता जाऊ दे शेवटी जे नशिबात असतंय ते कुणाला चुकतंय कुठं असतं नशीब इथं असतं ना कपाळाला लगेच कपाळाला म्हणजे असा गंध लावणं भाव आहे का गंध उगळतोय कपाळाला लावतोय अख्ख्या सगळीकडे गंध लावतोय भाव आहे का त्याच्यामध्ये नाही भाव पाहिजे मला मनी नाही भाव मने देवा मला पाव मनी नाही भाव मने देवा मला पाव देवा जान पावय देवा गालाचा भाजीपाला नाही देवा गालाचा भाजीपाला नाही देवा गालाचा भाजीपाला नाही देवा गालाचा भाजीपाला गेला गगना मध्ये त्याला उतरायचे गेला हातीमध्ये त्याला पाण्याचे कोण्या सांगितलं त्याला जोराचे कोण्या भाजीपाला आहे काय बाजारचा असा आज पावत नाही म्हणून काय ठेवा भाव ठेवा म्हणून एक सांगतो आता बस झालं मी बी कवर लोक घेऊ आता 10 वाजत आली आहे का नाही हा म्हणून जाता जाता एकच सांगणं चांगलं वागा चांगलं आता बस झाला आता तुम्ही एकदम फ्रेश झाले असं ना आता आहे का नाही हा आता एकदा जोरात जेवढं आपल्या एक सांगू का जे आता हात वर करून टाळी वाजवणार नाही भजन जे करणार नाही त्याच्या शेजाऱ्यांचं उद्या सकाळपर्यंत मरण आता प्रत्येकाच्या शेजारी सगळे आहेतच की सगळ्या आहे का नाही म्हणून चला वर घ्या
हा आणि एक पोरगा आहे ना आपल्या इथला, आपल्या मित्रमंडळातला पोरगा आहे ना, व्हिडिओ काढा आणि कळू द्या आमच्या इथे दत्त जयंतीला भव्य दिव्य विश्वजित महाराज गुरव यांचा कीर्तनाचा कार्यक्रम आणि त्यांच्यामध्ये टाळ्याचा गजर. हा मी एक म्हणलं का टाळी वाजवायची? एक 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 आता जाऊ हळूहळू ओ पळू नका. हा एक 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 हा मग ऐका. आणि मी बघा महाराज कधी बी माझ्याकडे कोण फोटो काढायला आलं ना कायम हसतो बरं काय, आणि हसतच राहिलं पाहिजे. मला दुर्दैव वाटतं फोटोग्राफीच्या दुकानात गेलं का फोटोग्राफरला म्हणायला लागते स्माइल प्लीज प्लीज. म्हणजे एवढे तर आपण वाईट थोबडाचे महाराज. आपण फक्त फोटोतच चांगलं दिसतो, असं दिसतो का चांगलं नाही. माणसाने कायम हसत राहिलं पाहिजे. म्हणून जाता जाता एकच सांगेल, चांगलं जगा, चांगलं बघा, जीवनाचा प्रवास चांगलं करा, कायम आनंदामध्ये राहा, कोणी कुणाचं नसतंय. म्हणून जाता जाता सांगेन आपल्या आई वडिलांची सेवा करा, देवाचं नामस्मरण करा, गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ घाला. माळ कुणाला घालायची असेल तर घालू शकता बरं का. आमच्या इथं आदरणीय गायकवाड महाराज आहेत, बरेच काय अजून. त्याला माळ घालायची असेल पवित्र, ज्याच्या गळ्यामध्ये माळ नसेल त्यानं माळ घातली पाहिजे महाराज. हा इथं काय काय माणसं आहेत ना माझ्याकडं मेल्यावर येतात, मेल्यावर नाही येत, मरायच्या म्हणजे एक म्हातारा आलं ना माझ्याकडं 85 वर्षाचं म्हातारा आलं. म्हणलं बाबा, म्हणलं काय, मला माळ घालू वाटायला लागल्या. मी म्हणलं या वयात? ते म्हणलं हा. मी म्हणलं कस काय? ते म्हणला पोरगा आणीनच गेले. मी म्हणलं चावत आहे का? तो म्हणला मस्त चावत आहे पण पोरगच आणीत नाही, काय करावं, माळ घाला मला. म्हणून ऐका, तरुणपणात माळ घातली पाहिजे. आता इथं दोन उभे होते की कुठे गेले? गेले वाटतं. ह्या पा, हे इकडे या. ह्या पा, तरुणपणामध्ये परमार्थ केला पाहिजे, बाळपणामध्ये परमार्थ केला पाहिजे. हा या आज इथं पोरं उभे आहेत ना, एक सांगू का, हे भलेही मोठं होऊन कीर्तनकार नाही होणार, महाराज मंडळ कोणता महाराज मोठा नाही होणार, पण मोठं होऊन आपल्या आई वडिलाला मारून घराच्या बाहेर तरी नाही हाकलणार. हा संस्कार चांगले लागणार. त्याच्यामुळं पोराला पाठवा, मंदिरात पाठवा, हा ना त्याच्या दोन कानाखाली. खेळायला कसा म्हणतो, मम्मी खेळायला जाऊ दे, आई मला खेळायला, काय ते पावसात काय मला काय ते मला येतच नाही, जाऊ तिकडे. हा आई मला पावसात जाऊ दे, तसं त्यानं म्हणलं पाहिजे आई मला हरिपाठाला जाऊ दे, असं पोरग म्हटलं पाहिजे. याच्यासाठी आई वडील बी तसे पाहिजे. हा नाही तर पोरग बघायचा टीव्हीवर कार्टून, आई बाप इंस्टाग्रामवर रील बघत बसल्यावर काय काय होईन का त्याचं नाही. म्हणून आई बापानं संस्कार लावायला पाहिजे, मुलाला चांगले संस्कार लावा, आपल्या आई वडिलाची सेवा करा. हा म्हणून जाता जाता सांगेन आई वडिलाची सेवा करा, घरामध्ये सुख शांती लाभावी असं जर वाटत असेल तर भगवंताचं नाम तुमच्या सतत मुखामध्ये असू द्या. आणि
आणि हे सगळं कधी होईल? आपल्यामधला अहंकार दूर झाला तर. मीपणा, एक सांगू का, आपल्या खरं म्हणलं तर आपल्याला मीपणा खूप त्रास देत असतो बरं काय. बाकी काहीच त्रास देत नाही, मीपणा त्रास देतो. कसा सांगू एक दृष्टांत, एकच सांगतो आणि अर्थ तसा मारतो. हा एकच सांगतो, लक्ष देऊ नाही का. एक माणूस होता, पंढरपूरला गेला वारीला गेला. तो म्हणला त्याच्या गावात सप्ताह ठेवला बरं काय. सप्ताह ठेवला, लक्ष देऊ नाही का. आता झालं, मी आवरायला लागलोय आता. सप्ताह ठेवला आणि सप्ताह ठेवल्याच्या नंतर त्याच्या घरी महाराज मंडळी, मग मोठा बंगला बांधला बरं काय. त्यानं बंगला बांधला आणि बंगला बांधल्याच्या नंतर गावात सप्ताह, आणि सप्त्याला गावात जे बाहेरून महाराज मंडळी आलती 7 दिवस, त्यांना राहायला जागाच नाही ना. महाराज मंदिर, आता हे असे पत्र्याचे मंदिर, जागाच नाही त्यांना राहायला. मग ते म्हणले आता 7 दिवस महाराज कुठं. यो म्हातारा काय म्हणला, आपला नवीन बंगला आहे, वास्तुक शांती झाली, फक्त तेवढेच साधूचे महाराज मंडळीचे पाय आपल्या दाराला लागतील. म्हणले 7च्या 7 दिवसचे महाराज आणि गायनाचार्य मृदुंगाचार्य सगळे माझ्या बंगल्यात झोपणार बर का. आणि मग सगळे आले ना, आणि मग ते आता वारकरी, ते 2 रेसावर सप्ताह घालवणारी माणसं आपले आहे का नाही. मग ते आले आणि सखाराम एक सखारामनं काढला आणि शर्ट महाराज, आणि बंगला नवीन होता. वर बघायला, अरे तू घ्या इथं, मला काय खुटा दिसणार आहे अटकवायला, शर्ट अटकवायला. तो म्हणला, सखाराम म्हणला, ते बघ तिकडं हातोडी आणि खेळाय, नवीनच आहे, घे हातोडी मार भीतीवर. आणि घेतली त्यानं हातोडी, खान. तेवढ्यात म्हातारा आलं ना, काय करायला. ते म्हणला, अहो आम्हाला शर्ट अटकवायचा इथं, म्हणून खेळा ठोकायला लागला. माझा नवीन बंगलाय, तुम्हाला काय सांगाव, तुम्ही भीतीत खेळा ठोकायला, पण मला माझ्या हृदयात खेळा ठोकल्यासारखं व्हायला लागले. बघा बरं काय आसक्ती, मीपणा सांगतोय बरं काय. ऐका, ते मला, तुम्ही एक काम करा, मी तुम्हाला काय तर करतो. त्यानं कपाटच आणलं, डायरेक्ट कपाट आणलं, कपाटात कपडे ठेवले, झालं. सप्ताह झाला, काल्याचं कीर्तन झालं, महाराज मंडळी निघून गेले. आणि 7 दिवस कीर्तन ऐकून याला काय परमार्थ जागा झाला म्हाताऱ्याचा काय माहिती. तो म्हणला, या जगात कोणी कोणाचं नाही, आपला फक्त देव आहे. सत्य तू विठ्ठला, आपला फक्त देवच सत्य. आता तो वारी करणार म्हणला, गेला ना वारीला गेला 15 दिवस. तो म्हणला, आपल्याला काहीच नको, पैसा अडका बिडका काहीच नको आपल्याला, सगळं आपला पोरगा मोठा झालाय, त्याला देऊन टाकू म्हणला. दिलं पोराला आणि गेला वारीला निघून गेल्याच्या नंतर याचा बंगला. आणि दुर्दैव असं झालं महाराज, तो वारीला गेला आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्याचा बंगला जळाला. काय केला, बंगला जळाला. पण त्याचा बंगला जळायच्या 1 दिवस आधी त्याच्या पोरानं तो बंगला एका दुसऱ्या व्यक्तीला 10 कोटीचाच होता, 10 कोटीला त्याचा बंगला त्यानं विकून टाकला. आणि मग तो बंगला काय झाला, जळाला. आणि मग आता ते गावागावचे भेटतात ना पंढरपूर मध्ये सगळे, अहो कधी आले तुम्ही, आम्ही आताच आलो. आणि मग ते असे गावाकडचे भेटतात ना पंढरपूरला. आणि मग ते गेल्याच्या नंतर मग याला एक माणूस होता गावाकडचा, भेटला पंढरपूर मध्ये, झाली त्यांची मिठी. म्हणला, अरे काय लय दिवस झाले दिसला नाही गावाकडे. काय नाही म्हणलं, आता काय म्हातारावर काय म्हणतं काय नाही राहिलं इथं खरं, आता देवदेवच करायचं म्हणला, संसारात काय खरं, पैसा कुठं आपल्याला, बंगला काय आपल्या मड्यावर न्यायचाय का, म्हातारा म्हणतं बरं काय. आणि पुन्हा ते म्हणला, अरे तुला काय गावाकडचं माहित आहे का. म्हणला, काय झालं. अरे तुझा बंगला, काय झालं रे बंगल्याला, मी लय पाणी हाणलं होतं. पाहता वारी बरं काय, अशी वारी असते का. नाही म्हणला, काय झालं बंगल्याला, मी लय पाणी हाणलं होतं. अरे तुझा बंगला जळाला, त्याच्या गळ्यात टाळ होता बरं काय, जेच त्यानं टाळ खाली आदळला म्हणचाल. म्हणला, अरे हे का देव आहे का, आता बघा देव याचा, अरे हे का देव आहे का म्हणला. हा, मी याची वारी करायला लागलो, याचं देव करायलो, आणि यानं महाबंगला जळवला, असं कस काय झालं. हे देव नाही म्हणला, आजपासून देवाची भक्ती करायची नाही, काय चूक होती त्या जनावायची. अरे विट्या, तुझी रणकी झाली, तुला पाहून काळ रडे. अरे तुझं देवाला शिव्या कशामुळं, बंगला जळाला म्हणून. मी पण सांगतोय बरं काय, लक्ष देऊ नाही का. आणि मग नंतर पुन्हा आला ना तो लगेच गावाकडं, लगेच असा गंध पुसला, जस काय त्याचा नवरा मेल्यावर कसं बाई कुंकू पुसते, तसं लगेच गंध पुसला, बुका पुसला, लगे आला ना गावाकडे निघून. आणि ते गावाकडची वाट असं येणं असायची बा, बांधानं वाटा असायच्या गावाकडच्या. आणि बांधावर एक माणूस ऊस तोडत होता, आणि ते त्याचा मित्र, अय सखाराम काय करतो. अरे काय नाही रे, तुला गावात राहून तुला काय माहित नाही, काय झालं. अरे माझा बंगला जळाला ना. तो म्हणला, तुझा बंगला, अरे तुझा बंगला जळाला ही गोष्ट खरी आहे,
पण तुझा बंगला जळायच्या 2 दिवस आधी तुझ्या पोरानं तो बंगला दुसऱ्याला 10 कोटी रुपयाला विकलाय. तो लगेच असा टाईट झाला. त्याला लगेच डोळे बिळे पुसले. असं आहे का, असू द्या, जातच असतंय शेवटी. आता वर काय न्यायचंय का आपल्याला, कोण कुणाचं इथं, आपल्याला का बंगला काय मड्यावर न्यायचा होता, होतच राहतंय जात. समजलं का मला काय सांगायचंय? म्हणजे जोपर्यंत बंगला त्याचा होता, जोपर्यंत बंगला त्यानं पाणी मारून त्यानं त्याचा केलता, तोपर्यंत दुःख होतं का नाही त्याला. पण ज्या वेळेस समजलं की आपण जो बंगला होता तो बंगला आता आपला राहिला नाही, दुसऱ्याला देऊन टाकलाय, दुःख आहे का? नाही. तसं मीपणा ठेवला का दुःख होत असतं. विठ्ठल ऐका, म्हणून अहंकार येऊ देऊ नका, मीपणा येऊ देऊ नका, आहे का नाही, मीपणा येऊ देऊ नका. एवढंच सांगतो, बस झाला. आता आता मला सांगा पुढच्या वर्षी काय. तुम्ही म्हणता अरे हे काय येडं बिड आहे का रे, पुढच्या वर्षी जातात. या बघा काय तसं नाही. एक सांगतो तुम्हाला महाराज, एक सांगू का, जाता जाता तुम्ही एवढे सगळेजण इथं आलाय म्हणून सांगतो. दत्त जयंतीला महाराज किती मोठा बनवलाय याला किंमत नाही बरं का. महाराज तू नाही तर काय कायचं असं असतंय, आम्ही 50 लाखाचा महाराज बोलवलाय. आता अरे तो 2 तास करणार आहे का, तो का 50 तास थोडी करणार आहे, 2च तास करणार आहे ना. एक सांगतो, सप्त्यामध्ये महाराज किती मोठा आणलाय, किती पखवाज मोठा आणलाय, किती गायनाचार्य मोठा आणलाय, याला किंमत नाही. तर सप्त्यामध्ये किती तरुण पोरं माळकरी झाले याला किंमत आहे. हा तर ना भाग्यवान तुला टेहरी. नाही तर सप्तेन कीर्तन आता बहुत झालेत महाराज, लय झालेत सप्तेन कीर्तन. वर्ष श्राद्धाला कीर्तन, गंगा पूजनाला कीर्तन, वाढदिवसाला कीर्तन, सत्याला कीर्तन, वाढदिवसाला कीर्तन, 10व्याला कीर्तन, 13व्याला कीर्तन, 12व्याला कीर्तन, 13वीला, 14वीला, 15वीला, वर्ष श्राद्धाला, पुण्यतिथीला, जयंतीला नुसते कीर्तनच झालेत. बदल पाहिजे का नाही? बदलायचं कोण? आम्ही पॅक झालो, आम्ही जाम झालो सांगून सांगून, आणि तुम्ही पॅक झाले ऐकून ऐकून, आहे का नाही. पण बदल महत्वाचा आहे ना महाराज. रिझन काय, रिझन महत्वाचा आहे, म्हणून बदल झाला पाहिजे. एक सांगतो, माझ्या आजच्या कीर्तनामध्ये, या दत्त जयंतीच्या कीर्तनामध्ये एक जरी व्यक्ती माळकरी झाली ना, समजायचं दत्त जयंतीचा सोहळा कीर्तनाचा आपला सक्सेस झाला, यशस्वी झाला, आहे का नाही. म्हणून कुणीतरी माळ घाला. म्हणून जाता जाता सांगेन, तुम्ही माणसानं कवाचा जाता जाता म्हणायला, पण ह्यो का जायचं नाव काढी ना, आहे का नाही. आता बस झालं. आता आज या ठिकाणी सर्वांनी मोठ्या थाटामध्ये कीर्तनाची सेवा मायापर्यंत दिली. तुम्हा सर्वांना पुनश्च एकदा मनापासून धन्यवाद व्यासपीठापासून देतो. आणि असंच अन्नदान ज्ञानदान करत राहा. देव तुम्हाला आशीर्वाद देईल, देव तुमचं नक्कीच चांगलं करेल. आणि एक सांगतो, आजी थांबा ना थोडस, समोरच्याच व्यक्तीनं असं केलं, हो मागच्यांना काय बोलावं. आम्ही प्रत्येक वेळेस महाराज कीर्तनामध्ये म्हणतो मागचे खाली बसा, तिथं पुढचे खाली बसा म्हणायची वेळ आली आता, आहे का नाही. विठ्ठल ऐका, नुसतंच ऐकून ना ऐकल्यासारखं करू नका. नाहीतर मी एकदा काय म्हटलं, दारू पिऊन जाऊ नका. एक कीर्तन ऐकलं तरुण 2 पोऱ्याने, आणि कीर्तनात म्हणले बरोबर आहे महाराज सांगतात, बरोबर आहे, दारू बिरू तंबाखू गायछाप खाल्ली नाही पाहिजे. आणि गेला मंडपाच्या बाहेर, लगे काढलीच गायछाप, लगेच चालू केलं. आणि म्हणला यावेळेस महाराज बारकाच बोलिला, पण छोटा पाकिट बडा धमाका असंच बोलिला म्हणले ते. अरे लय आडत होत. दुसरा लगेच म्हणला, अरे त्यानं सांगितलं ना मग गायछाप खाऊ नको, दारू बिरू पिऊ नको. तो लगेच म्हणला जाऊ दे, सांगतच असते त्यो, त्यांचा धंदाच आहे त्यो, हाय का नाही. त्यांचं जर आपण ऐकल्यावर त्यांनी तरी कुणाला सांगावं, हाय का नाही. अरे असं करू नका करू नाश. आता तरी पुढे हाच उपदेश नका करू आयुष्यात. म्हणून आता मागचं जे झालंय ते सोडा, पण आता इथून पुढे तरी सुधारलं पाहिजे. म्हणून जाता जाता व्यसनापासून लांब राहा, व्यसन करू नका महाराज. दारुडेला वाईट असतात महाराज. 3 पोरं होते फुल नंगाट दारू पिऊन रस्त्याने चालले होते.
पौर्णिमेचा चंद्र दिसत होता चांगला, आणि रस्त्याने चालले होते. हिर होती पुढं, एक होता सायन्स, एक होता आर्ट्स, एक होता कॉमर्स. चालले रस्त्यानं, हिरीत पडला काय, हिरीत होता चंद्र. आता ते प्रतिबिंब दिसतं ना रात्रीचं, पौर्णिमेत चंद्र हिरीत दिसायला. सायन्स वाला म्हटला नाही, कॉमर्स वाला म्हटला हिरीत चंद्र पडलाय. सायन्स वाला म्हटला विज्ञानाशिवाय पर्याय नाही. त्याला लगेच दोरखंड आणलं आणि बकेट आणली. लगेच प्रयोग करायला आणलं, लगेच दोरखंड. आर्ट वाला म्हणला, आर्ट वाल्याची बुद्धी कमी असते. तो म्हणला दोरीन बकेट आणली पण हिरीत कोण जाईल. पहा आता बुद्धी बर काय. तो म्हणला, कॉमर्स वाला म्हणला ना आलाय का, मग बकेट आणि दोरी कशाला बोलवल्या. ही बकेटीत आपल्याला नाही जायचं, बकेटीत बसून बकेट टाकायची हिरीत चंद्राला काढायला. ते म्हणला असं आहे का, बरं. आणि टाकली बकेट हिरीमध्ये. असे लागले ओढायला तिघच्या तिघ, आणि हिसका द्यायला लागले. आणि जी जोरात म्हणले बजरंग बली की जय, असं जोरात ओढलं आणि जे पालते पडले. सायन्स वाला म्हणला एका ठोक्यात चंद्र वर पाठवला म्हणला. असे बेवडे असतात, म्हणून बेवड्याची संगत करू नका. चांगलं वागा, चांगलं वागा, जीवनाचा प्रवास चांगला करा. झालेली सेवेला पूर्ण विराम. ऐका, आज ज्यांच्या मुखातले शब्द मी तुमच्या पुढे मांडले, माझे गुरुवर्य असणारे प्रकाशजी महाराज साठे यांच्या चरणावर ही सेवा समर्पित करतो. ज्यांनी मला जन्म दिला अशी असणारी माझी आई, त्या आईच्या चरणावर माझी सेवा समर्पित करतो. दत्त परबांच्या चरणावरती समर्पित करतो. तुम्हा सर्व श्रोते माय बापांच्या चरणावर सेवा समर्पित. सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली